आयाती देशाचा युद्धाचा फटका आता तेल व्यापाऱ्यांवर पण होत आहे. त्यामुळे आता तेलाचे भाव गगनाला भिडलेले आहेत. असेच आपल्या परळी शहरातील तेल व्यापारी शांतीलाल जैन सर आहेत आपल्यासोबत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने तेलाचे भाव वाढलेले आहेत आणि कारण नेमकं युद्धाचंच आहे का यामागे? यामागे 100% युद्धाचंच कारण आहे. त्यामुळेच हे तेलाचे भाव प्रचंड वाढत आहेत. कारण आपल्याकडं तेल हे सूर्यफूल तेल असो, पाम तेल असो, हे मॅक्झिमम आपल्याकडं पाम तेल तर 100% बाहेरूनच येतं आहे. तर तो लोड आता तेल येणं बंदच झालेलं आहे. त्यामुळं ही भाववाढ प्रचंड झालेली आहे. जवळपास 15 किलोच्या डब्याला जवळपास 150 ते 200 रुपये गिरायकाला म्हणजे जास्त मोजावे लागतात. आता सध्या सणासुदीचे दिवस आहेत, ईद आहे, लगनसराई आहे, त्यामुळे तेलची खपत आत्ता म्हणजे आत्ता जास्त आहे. शेतकरी म्हणतात सोयाबीनला भाव नाही, तेल वाढत आहे. याकडे कसं पाहता? याच्याकडे असं आहे की सोयाबीनचा बियाचा आणि तेलाचा फार संबंध येत नाही. कारण सोयाबीनमध्ये तेल हे फक्त 12 ते 15 किलोच निघतं आहे. सोयाबीनचे भाव हे DOCवर अवलंबून आहेत. DOCला जर डिमांड असेल, DOCला जर भाव असेल, तर मग सोयाबीनचे भाव नक्कीच वाढतात. त्याच्यामुळे ह्याचा आणि त्याचा फार फरक पडत नाही. बाकी जसं शेंगदाण्यामध्ये तेल 50 किलो निघतं, 1 क्विंटलला 50 किलो तेल निघतं. तर त्यामुळं शेंगदाण्याचा आणि तेलाचा तसा म्हणजे फरक येतो की तेल जर वाढलं तर शेंगदाणा वाढतो. म्हणजे एकमेकाला ते पूरक आहेत. सोयाबीन आणि सोयाबीन तेल हे एकमेकाला तेवढे पूरक नाहीत, कारण त्याच्यात तेल फार कमी नाही. तर DOCवर ते अवलंबून आहे ते. तर आता ह्याचे भाव युद्ध थांबल्याशिवाय कमी होणार नाही. 100% युद्ध थांबल्याशिवाय हे भाव कमी होऊच शकत नाहीत. कारण आपल्याला सोयाबीन तेल आपल्याला सूर्यफूल तेल हे युक्रेनहून येतं आहे, म्हणजे बाहेरूनच येतं आहे. पाम तेल वगैरे सगळे ह्याच जिकडे आता युद्ध चालू आहेत त्याच भागातून जास्त पाम तेल येतं आहे. त्यामुळं युद्ध थांबल्याशिवाय तेलाचे भाव कमी होऊच शकत नाही. 100% कमी होऊ शकत नाही. युद्ध थांबलं पाहिजे. युद्ध 100% थांबलं पाहिजे. युद्ध जर थांबलं तरच तेलाचे भाव, तेल आहे, बाकी सुद्धा आता पेट्रोल, डिझेल, गॅस वगैरे सगळं ह्याच्यावर खूप काही डिपेंड आहे ना. खूप काही ह्याच्यावर हे आहे ना, प्लास्टिक वगैरे सगळं, म्हणजे खूप काही वस्तू ह्याच्यावर म्हणजे अवलंबून आहेत. त्यामुळं युद्ध हे जर भाववाढ रोखायची असेल, म्हणजे भाववाढ जर कमी झाली पाहिजे, तर त्यासाठी युद्ध थांबणं हे गरजेचं आहे. आयाती देशातूनच काही आपल्याकडे येत असतं, त्यामुळे त्याचे भाव वाढत आहेत. त्यामुळे युद्ध थांबलं पाहिजे आता अशी मागणी होत आहे. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड.